सेवेकरता घेतलेल्या अभंगातून या ब्रह्मांड मंडपामध्ये दुःख भोगणारे जितके जीव असतील, मग ते कोणत्याही धर्माचे, कोणत्याही पंथाचे, कोणत्याही देशाचे, कोणत्याही संतांचे जरी असले, कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास करणारे जरी असले, जगामध्ये जितके दुःख भोगणारे जीव आहेत त्या दुःखातून सुटण्याचा सोप्यातला सोपा उपाय सांगतात. या पुण्यक्षेत्रामध्ये कीर्तन सेवेचा पहिला प्रसंग आणि कीर्तन सेवा ज्या निमित्ताने परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय वैराग्य मूर्ती ब्रह्मविद वरिष्ठ स्वानंद सुखनिवासी आपल्यातून गेले दिगंबर ईश्वर विभूती भगवंतानं घेतलेले संतांच्या रूपानं अवतार म्हणून देवते संत निमित्त त्या प्रतिमा, निमित्ताला फक्त ते मानव म्हणून संत म्हणून आले, वास्तविक ते देवच. आणि अशा महात्म्यानी वैराग्य मूर्ती असलेले परमपूज्य वैकुंठवासी बाबा आमच्या वारकरी संप्रदायाला लाभलेले हे दोन महात्मे, हे दोन रत्न, जसं ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा आणि वैराग्य मूर्ती वामन भाऊ, त्यांनी सुरू केलेले या सप्ताहातील आजची सेवा माझ्याकडं गणनाथ महाराजांनी सेवा दिली. ते म्हणले, दादा वास्तविक बसं वाटत नाही, पण पुढच्या कामाकरता, पण तरी त्यांना काय असेल ते असो, वारकरी संप्रदायातील वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांनी स्थापन केलेली 102 वर्ष झाले त्या संस्थेला. 102 वर्ष त्या संस्थेमधून शिकलेल्या पुष्कळ विद्यार्थ्यांपैकी गरुड झेप घेऊन मोठमोठ्या संतांच्या संगतीत राहून सेवा केलेले महाराज गणनाथ महाराज, ही सगळी मंडळी आणि द्रष्ट लागण्यासारखा समोर समाज. आपण सगळे का करतो? कीर्तन असो, भजन असो, अन्नदान असो, तीर्थयात्रा असो, जप, अनुष्ठान, व्रत, वैकल्य, उपवास, तापास, दान, धर्म, काही जे जगातले साधन करतो ते कशा करता करतो? सगळ्या जगातल्या साधनाचा विचार केला तर 99% 9.0 एकाच गोष्टी करता सगळ्या जगातले साधन आहेत. कोणतेही साधन असो, दुःख निवृत्ती करता. दुःख नाहीस झाल्यावर मग सुखाचा विचार 0.1% मध्ये, नाही तर 99% 9.0 दुःख निवृत्ती करता सगळे साधन आहेत. संत महात्मे जरी गेले तर तुकोबारासारखे महात्मे सुद्धा म्हणतात, एक वेळा करी या दुःखा वेगळे. एकदा बहुदूरवरी भोगविले भोगनाथा पांडुरंगा सोडवावे, सहन होत नाही. फुटो पाहे हृदय, सहन होत नाही दुःख. गर्भवासापासून मरेपर्यंत, मेल्यानंतर सुद्धा त्या दुःखाची यादी केली आणि ती यादी जर दगडाला वाचून दाखवली, माणसाला नाही, दगडाला ते दुःख सहन होणार नाही, ताडकन फुटेल. माझ्या पदरचं नाही, संतांचे शब्द आहेत. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, नसाहे पाषाण फुटती, भयकाप चित्ती भरला असेल. एवढं दुःख सगळं जग धडपड करून सोडवण्याचा प्रयत्न करते. नको वाटतं दुःख, पण ते नशिबाचं जात नाही. कोणी जगात दुःख मागितलं नाही, पण नशिबाचं जात नाही. सगळ्या जगानं सुख मागितलं, सुखम सर्वाय रुच्यते, सगळ्या जगाला सुख पाहिजे, पण ते कोणालाच मिळत नाही. मग त्या दुःखाचा विचार करणाऱ्या जगामध्ये दोन पद्धती. दुःखाचा विचार करतात त्यांना जीव म्हणावा, आणि दुःखाच्या कारणाचा विचार करतात त्यांना संत म्हणावा.
बिघडलेलं सगळ्या जगाला कळतं. का बिघडलं आणि कसं सुधारायचं हे जाणकाराला कळतं. शोधून आले संत हिताहित जगाचे. जगाला दुःख का होतं आणि जगाला सुख कसं मिळेल हे संतांचं संशोधन आहे. साधी गोष्ट आहे महाराज. ज्याला भजन येत नाही त्यानं सुद्धा मृदंगावरची थाप ऐकल्याबरोबर ते म्हणतंय जरा बरोबर वाजणं बघा, ओ ठोका, ओ ठोका. तुमच्या मृदंग्यानं मृदंगच त्याच्या पुढे ठेवला, ठोक म्हणले. ते म्हणलं मला कळत नाही. मग गप्प बस. बळविणी शक्ती बोलू नये. कमी ठोकायचं का जास्त ठोकायचं, कमी झालंय का जास्त झालंय. ज्याला स्वराचं ज्ञान आहे त्याला कळतं. स्वराचं ज्ञान म्हणून शब्द आहे लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. मृदंग लावून म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायात भजनाला सुद्धा लावालावी करणारा माणूस महत्वाचा आहे बरं का. म्हणजे मृदंग विना स्वर हे महत्वाचं आहे. नाही तर अपसूर झालेलं ज्याला भजन येत नाही त्याला सुद्धा कळतंय. पारायण ज्ञानेश्वरीचं आणि पसायदान म्हणत असताना सगळे एक मुखानं म्हणू लागले. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषाने तोषो निमजल्याने पसायदाने. दुसरं जोरात म्हणलं माईक घेऊन, जे खळाची अंकटी छंड. सगळे लोक म्हणले गप्प बस. येत नाही तर म्हणू नको. हा काय आमचं बोलिले लेकूर वेडी वाकुडे नाही. जसं येईल तसं म्हणा, पण दुसऱ्याचा तरी विचका करू नका ना. हा तसं मृदंगाचा स्वर कळाल्यावर ठोकायचं कसं हे लावालावी करणाऱ्याला पुढे आहे. तब्येत बिघडली हे सगळ्याला कळतं, पण का बिघडली कशी दुरुस्त करायची डॉक्टरला कळतं. एक गेला डॉक्टरकडं. डॉक्टरला म्हणला बघा ना साहेब बिघडलंय. आता डॉक्टरही मोठी गमतीचे महाराज. बसा. नाडी बघितली, नख बघितले, डोळे बघितले, जीभ बघितली, स्टेथोस्कोप लावलं. श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा. आणि पुन्हा विचारते काय दुखत. आमचा भाचा आहे लातूरला, अपेक्स हॉस्पिटल, गोल्ड मेडलिस्ट आहे. मी म्हणलं त्याला आल्याबरोबर विचारायचं काय दुखत आहे, लगे इलाज करायचा. नाही म्हणले अगोदर आम्ही निदान करतो आणि त्याला दुःखाचं ज्ञान आहे. काय दुखत आहे हे त्याला कळालं पाहिजे. अहो जेवणाऱ्याला कळतंय भाजी मीठ जास्त झालं का मीठ कमी पडलं हे जेवताना कळतं, पण बिघडलं काय जिनं स्वयंपाक केला तिला कळतं. भाजीला डबल मीठ टाकण्यात आलं, अनवरणाला मीठच टाकलं नाही, म्हणून दोन्ही बिघडले. मशीन बिघडली हे सगळ्याला कळतं, पण मशीन कशी दुरुस्त करायची हे मेकॅनिकला कळतं. योगानं संशोधना अंती संतांनी विचार केला. दुःख होतं हे सगळ्याला माहित आहे, जनावराला सुद्धा कळतं दुःख, पण दुःख का होतं हे कळालं पाहिजे. योगानं एका माणसाला दुःख झालेलं कळालं, त्याचे त्याला कळालं दुःख का झालं. काय हो रात्रभर बेजारी, झोप नाही महाराज, सारखं पोट ढाळून चाललंय. कसं काय, मिरची भजी खाल्ली. मग माझ्या पदरचं नाही तुकोब बरायचं त्या काळात प्रमाणे 350 वर्षापूर्वी रसना अनावर तुका म्हणे ढुंग वाही. तुमचं तोंड तुम्हाला ताब्यात ठेवता आलं नाही, सगळंच बिघडतं. कारण यदन्नम भक्षै नित्यम भवे तादृशी मती. तसं आम्हाला काय माहित आहे महाराज,
दुःख होतं एवढंच कळतंय, पण दुःख का होतं हे कळत नाही. दुःख का होतं आणि सुख कसं मिळेल हे वेड्याला सुद्धा, लहान लेकराला सुद्धा कळल. ज्याच्यामुळं दुःख होतं ते करू नका, ज्याच्यामुळं सुख होईल ते करा. आता हे साऊंड सर्व्हिस वाले वायरिंगचं काम करत असताना कुठं जर तार उघडी असली आणि त्याच्यात करंट चालू असला तर सगळ्याला अनुभव आहे. कळून न कळून, जाणून बुजून, प्रेमानं रागानं कसाही त्या करंटला, तारेला हात लागला की असं करते ना बाबा. मग तुम्ही म्हणत नाहीत का मला हे झटका द्यायली का? 25 वर्ष झालं हेच काम करतो, मला हे झटका. माय मावलेला किती साधा सोपा प्रश्न करायचा म्हणून. पुढे सुधारणारी अवस्था, शेगडी आली, स्टोव आला, गॅस आला आणि तुम्ही विस्तव पेटवला. सगळ्याला विचारतो, आणि त्या पेटवला, तुम्हीच विस्तव पेटवला आणि पुन्हा तुम्हाला त्या विस्तवाला हात लागला. ताई गार लागते ना? बायका म्हणून त्याला मुर्दा येड्याला उभं केलंय, विस्तवाला हात लागल्यावर गार लागेल का? विस्तवाचा गुणधर्म आहे दाहकत्व, पोळणारच. कोणीही, ए बाळा, कोणीही खडी साखर खाऊ दे, आंबट लागते ना? कशी लागते? शाबास, कीर्तन सुटल्यावर थांब, तुला बिस्किटचा पुडा मी गेल्यावर. कारण मला द्यायचं काही आवडत नाही, घ्यायचं आवडतंय. कारण उखळी करे, उखळात कोणी टाकतंय. आता हे लहान लेकरू आहे बाबा. मिरची कोणी खाल्ल्यावर गोड लागते ना? मिरची कशी लागते? जमलं, माझा धंदाच बंद करतोस तू. जगात कोणीही मिरची खाऊ द्या, त्या मिरचीचा गुणधर्म आहे तिखट. अग्नीचा गुणधर्म आहे दाहकत्व. बर्फाला कोणी हात लावू द्या, थंडच लागणार, कारण त्याची शीतलता आहे. महाराज, आम्हाला काय माहितीये कशामुळं सुख आणि कशामुळं दुःख हे व्यवहारातलं कळतं. मिरची खाल्लेली, गोळ खाल्लेला, खडीसाखर खाल्लेली. महाराज सगळ्या जगाला कळते बरं का, सगळे जगाला. कोणालाही विचारा, कोणालाही दुःख का होतं? जे कर्म तुम्हाला दुःख देतं ते कर्म तुम्ही करता, म्हणून दुःख होतं. काय माझ्या माऊलीचे शब्द आहे. पेरी कडूजिरे मागे अमृत फळे. कडूजिरे पेरताल त्याला अमृताचे फळे येतील, कसं शक्य आहे? जे कर्म करताल त्या कर्माचे फळ तुम्हाला मिळतील. आम्हाला काय माहिती आहे बघा, शास्त्रामध्ये कर्माचे 2 प्रकार सांगितले. शास्त्र मान्य, वेद मान्य, धर्म मान्य, संत मान्य जे कर्म आहे त्याला विहित कर्म म्हणतात. शास्त्रानं नको म्हणलेलं, वेदानं नको म्हणलेलं, पुराणानं नको म्हणलेलं, संतांनी नको म्हणलेलं कर्म ते निषिद्ध कर्म. विहित कर्म कोणीही करू द्या सुख मिळेल, निषिद्ध कर्म कोणीही करू द्या दुःख भोगावं लागेल. देव असला तरी. काही माणसं म्हणतील कसं काय? विहित कर्माच्या आचरणानं सुकृतांकुर त्या कर्माला निघतो. त्या सुकृतांकुराला पुण्य नावाचं फूल येतं आणि पुण्य नावाच्या फुलाला सुख नावाचं फळ येतं. निषिद्ध कर्माचं आचरण कोणीही करू द्या त्याला दुष्कृती म्हणतात. आणि त्या दुष्कृतीपासून पाप नावाचं फूल येतं आणि पाप नावाच्या फुलाला दुःख नावाचं फळ येतं. 4 वर्ष शिकत असताना सगळ्यांनी भजन शिकायचं, मी मात्र भजनाची पाळी आली की गैरहजर राहायचं. 4 वर्षामध्ये एक अभंग म्हणला, तेही म्हणणाऱ्याला जवळ बसून
तू गुणगुण कर, मी म्हणतो. पुन्हा त्याच्या नादी लागलो नाही. कारण सगळ्यात अवघड जर असेल, रामायण अवघड नाही, भागवत अवघड नाही, कीर्तन अवघड नाही, प्रवचन अवघड नाही, पारायण अवघड नाही, सगळ्यात अवघड भजन. आणि भजनाशिवाय महाराज मजा नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, भजनाला महत्व आहे आमच्यात. पण पहिलं केलेलं मग प्रमाण आपण म्हणतो ना, पूर्वजन्मी पाप केले ते मी या जन्मी संपविले, असं नाही. मला तर आमचे घोले भाऊ म्हणायचे, तुझ्या माथ्यातून काढत जाऊ नका. मी सहज बोलता बोलताच म्हणलं, आमचं कीर्तन म्हणजे तुम्ही लक्ष लावून ऐकत जाऊ नका. आमचं काय तुका म्हणे हातनं त्यातून घोडे गेलं कांद्या वांग्यात. महाराज एकानं एक महिनाभर गाथा उलटा पालटा वाचून वाचून महिन्यानंतर गाठ पडली. महाराज कोणते अभंगाचं आहे, गाथ्यात बघितलं. म्हणलं ती गाथ्यात नाही, माझ्या माथ्यात आहे. काही बोललो म्हणजे तुम्ही त्याच्यात बघत राहता. नाही महाराज, तसं म्हणून आपल्याला ब्राह्मण मंडळी पूजा करत असताना सांगत असतात, इह जन्मनी पूर्वजन्मनी जन्मांतरेषु, या जन्मातलं मागच्या जन्मातलं कोणत्या तरी जन्मातलं पाप तुम्हाला दुःख देतं. महाराज पाप दुःख देतं हे कळाल्यावर कशाला पाप करावं? सगळ्यात सोपा प्रश्न, सगळ्यात जगाला पडलेला प्रश्न. तो प्रश्न भगवंतानं ऐकला कोणाच्या तोंडून? अर्जुनाच्या. 6000 वर्षापूर्वी अर्जुनाला हे सांगत असताना अर्जुन म्हणला, देवा पापामुळं दुःख होतं हे कळाल्यावर माणसानं पाप का करावं? इच्छा नसताना कोण ह्यांना पाप करायला होतं? अर्जुनाचे प्रश्नाचे फार महत्वाचे मुद्दे आहेत महाराज. अर्जुन म्हणतो, भगवंता अत केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बला दिव नियोजितः. फार मुद्देसूद प्रश्न. देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाची स्थिती, जनावरानं जनावरासारखं वागलं काही वाईट नाही, जनावरच आहेत ते, पण माणसाला कळून सुद्धा जे ज्ञानियाची मतिभ्रंश, वेडे वेड्यासारखे वागतील, पण ज्ञानी सुद्धा का पाप करतात, पापामुळे दुःख होतं हे कळत असताना. म्हणून शब्द आहे अनिच्छन अपि, इच्छा नसताना सुद्धा बलात इव, जबरदस्ती केल्यासारखं, नियोजित विचार करून महाराज ठरवून का पाप करतात. भगवंतानं सांगितलं अर्जुना त्यांच्याकडे दोष नाही. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्धेन मे वैरे. अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर दिले, काम आणि क्रोधामुळे माणसं पाप करतात. हे रजोगुण समुद्भवा, पण रजाचे किर झाले आणि तमासी पडियंते भले. हे दोन रजोगुण आणि तमोगुण यांची युती यांच्या पाठीशी बहुमत यांचं. एकटा सत्वगुण अल्पमतात असल्यामुळे त्याचं चलत नाही. म्हणून आपल्याकडे म्हणे बुद्धी बोलती लेकिन सुनताय कोण? तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे नाही. व्यास महर्षी सांगतात, ऊर्ध्व बाहू विरो मेष न कश्चित शृणोति माम. वर हात करून सगळ्या जगाला सांगायला कोणी ऐकायलाच तयार नाही. तुकोबर आहे स्पष्ट सांगतात, वाजत असे बोंब कोणी नाही गती कानी. हकारोनी सांगे तुका, पण कोणी ऐकायलाच तयार नाही. आणि हे तुम्हाला पाप करायला होतात. म्हणून कोणत्याही माणसाला पाप करण्याकरता हे कामक्रोध पाहिजे. जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजती, हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग. जे तुम्हाला कीर्तनापर्यंत येण्याचं पुण्य आहे, पण टाळी वाजून भजन करण्याचं पुण्य नाही. कमी पडलं. माणसं 1 तास झाल्याबरोबर कीर्तनी बैसता निद्रिणा गविले, लगेच महाराज मुंडके पडतात. गप्पा मारायला सुरुवात केली निवडणुकीच्या, राजकारणाच्या, सोयऱ्या धैर्याच्या. रात्र रात्र उजळून काढतील, डोळ्याला डोळा नाही. पण कीर्तनात बसलं लगेच सूर्यफूल होते. टाळी वाजवा म्हणून आज नाही,
ज्ञानियांचे राजे 750 वर्षापूर्वी सांगतात, गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदे दुष्यिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकळाती विनवणी करा विठ्ठल स्मरण कर टाळी बोला मुखी नाम. आता एवढा द्रष्ट लागण्यासारखा समाज आहे महाराज, जीव ओवाळून टाकाव तुमच्या. एवढ्या छोट्या गावामध्ये परमपूज्य आदरणीय विदर्भ रत्न आमच्या वारकरी शिक्षण संस्थेचं गरुडझेप घेणारं आगळं वेगळं व्यक्तिमत्व गाजवलं नाव मरावे परी कीर्ती रूपे उरावे रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक. त्यांची कथा कीर्तनं दृष्ट लागण्यासारखं अन्नदान. महाराज एवढे जमून तुम्हाला बघायचं का किती जण भजन करतात ते आलेत, हे आलेत कीर्तनाला, पण टाळी वाजवून भजन किती जण करतात बघायचंय. परीक्षा बघायला काय हरकत. विठ्ठला विठ्ठला अरे आमच्याकडं पद्धत आहे, डवचिल्यावर तर मधाड बैलही चलतंय, म्हणल्यावरच चालतंय हो, पण मनानं महाराज ते विहित निषिद्धन सत्कर्मन दुष्कर्मन महाराज सगळ्याला कळतं बरं का, सगळ्याला कळतं. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईट आहे कळत नाही वाटतं का तुम्हाला. म्हातारं तंबाखू खातंय, 2 रुपयाची पुडी 15 दिवस चिमूट चिमूटच खाते, पण तोंडात टाकल्यावर गप्पही बसत नाही. महाराज नाटवाला समजावून सांगा, कॉलेजमध्ये जाते नवजवान पोरग 100 रुपयाच्या पुड्या खाते हो. म्हणलं बाबा तुम्ही खाताना सोडून द्या, आमचं जाऊ द्या. हा तुमचं जाऊ द्या म्हणजे तुम्ही पाप केलेलं काही हरकत नाही, दुसऱ्याने केल्यावर नको. काल परवाचं पोरग कॅन्सर होईल. बाबा तुम्हाला होईल ना, आमचं काय राहिले. मर हा बोल न साहती. किती म्हातार झालं तर त्याला मरा वाटते का. नाही महाराज, योगानं बिडी ओढणाऱ्याला सिगरेट ओढणाऱ्याला वाईट आहे कळत नाही. कोण म्हणतं कळत नाही. तरुण आहे तोपर्यंत गोष्ट वेगळी, खोकला लागतो, कफ दाटतो, कॅन्सर होण्याचा संभव, बेंडके पडतात. आणि ते गेलं डॉक्टरकडं, कारण तेलगट तळीव आंबट खाल्ल्यावरचा खोकला वेगळा, लवंगी फटाकडी सारखा, गले में किचकिच इतकंच कायमच. हां पण हे बिडी सिगरेट ओढलेलेचा कफ दाटलेलेचा खोकला सकाळी 6ला नाही, 9ला नाही, दुपारी 12ला नाही, 2 ते 5 रामकथेत नाही, संध्याकाळी हरिपाठाला नाही, कीर्तनाला नाही, सगळे माणसं शिनून झोपले की हे म्हातारं गिअरमध्ये येतं. तुम्हाला वाटतं का 15-16 वर्षाच्या खोकल्याला बेंडके पडून नाही. ते छातीचं खोकं झालं आणि गॅरेजला एकदा गाडी लागली की मग ते पडल्या माझ्या पदरचं सांगत नाही, कुठं तुकोबारायनं बघितलं, जन्मभर नांदणारी बायको सुद्धा स्पष्ट बोलते, बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशेले घर तुमकोणी. जन्मभर नांदणारी बायको म्हणते, हा किती दिवस बेंडके उचलायला होते, मरण एकदाच, मोकळी तरी होईल बेंडके, जाण दवाखान्यात गेलं. काय बाबा बेंडके येते नाही दाखवून, छटाकाचा 1.5 छटाकाचा हिरवागार घट्ट केळस. अहो ज्याच्या तोंडातून पडतंय त्याला तरी माया येते का, ते असं करतंय. इतकं वाईट. बिडी सिगरेट ओढतो, सोडावं लागलं. माणसं डॉक्टरला सुद्धा शहाणपण शिकवणारे. डॉक्टर साहेब बिडी सिगरेटची सवय लागली, नाही ओढले की संडासच होत नाही. कुठून सांगितलं. तंबाखू खाल्ले की दाढ दुखते,
मटण नाही खाल्लं की हातपाय गळून जातात, दारू नाही पेली की टेन्शन येतं, चहा नाही पेलं की डोकं जड पडतं. कुठलंही महाराज. डॉक्टर म्हणले मग इलाज काय, पैसे खर्च करू नका, 1.5-2 महिन्यात तुम्हाला कॅन्सर होऊन मरून जाताल. फुफ्फुस नासलेत, मरायचंय का नाही. मग हे पा, हे रोज इंजेक्शन घ्यायचं, हे कॅप्सूल घ्यायची, हे टॅबलेट घ्यायची, हे लिक्विड घ्यायचं, हे 4-4 चमचे घ्यायचं जेवणाच्या अगोदर, हे जेवण झाल्यावर 2-2 चमचे पाण्यात घ्यायचं, आणि संध्याकाळी झोपताना ही छोटी बाटली आहे तिच्यातलं टोपणभर औषध घ्यायचं, त्याच्यावर पाणी प्यायचं नाही, आणि बिडी सिगरेट बंद. बघा वाचताल, नाही तर मरतात. नाही बाबा सोडतो. 3 दिवसानं मुलगा धावत आला. 3 दिवसानं डॉक्टर साहेब घरी चला, बाबा वाचत नाही. काय झालं? औषध सगळं, बिडी सिगरेट काही नाही, चला. महाराज हे डॉक्टर गेलं तर नाकाची दांडी, डोळे बोटबोट खोल, चाळे बसलेले, दाबाडं बसलेले, हनवटीवर आलेली, हासळ्या दिसू लागलेल्या, हात असे, आणि भात्यासारखं ते. डॉक्टरनं तपासलं, बिडी सिगरेट अजिबात नाही, इंजेक्शन वेळेवर, गोळ्या वेळेवर, कॅप्सूल वेळेवर, हे 4-4 चमचे वेळेवर, हे जेवण झाल्यावर 2-2 चमचे पाण्यावर, हो, हे रात्री झोपताना टोपणभर, हो. मग औषध घेतल्यावर काय शब्द आहे, जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावे. औषध घेतलं ना, मग पथ्य सांगितलं होतं ना तुम्हाला, बिडी सिगरेट अजिबात नाही. मग दुखणं जास्त कसं झालं खरं सांगा? ते म्हणला गांजा वाढायलो. आता बिडी सिगरेट सोडून देऊन गांजा ओढू लागला. साध्या पापानं साधे दुखणे, आणि महापापानं माझ्या पदरचं नाही, श्रीमद भागवत महापुराण काढा महाराज. 5व्या स्कंदामध्ये अजामिळानं केलेल्या पापाचा हिशोब देण्याकरता यमाचे दूत आणि विष्णूचे दूत यांच्यामध्ये तक्रार, आणि त्यावेळेस सांगितलं याने इतकं पाप केलं म्हणून शब्द आहे. अजामेळ पाप राशी, रास नाही, पापाच्या राशी. किती पाप केलं मोजदात नाही, आणि त्याचा परिणाम त्यानं केलेल्या पापाचं प्रायश्चित्त 21 मुख्य पाप आणि 7 उपपाप. त्याचे नाव सुद्धा आहेत महाराज 27. रौरव, महारौरव, कुंभपाक, अंधता मिश्र, ताम मिश्र, सारणे अदन, क्रमी भोजन, दंत सूप, शूल प्रोत, वज्रकंटक शाल्मली. महाराज हे नाव ऐकले ते पापाचे परिणाम. महाराज पुढे अवघड यमदंड, मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसा, नाही त्या यमाशी करुणा. महाराज एवढं दुःख साध्या पापानं महापापानं होतंय. पापच करू नये, असं पापच करू नये. पण मनुष्य कर्माधीन आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. माणसाकडून कर्म होतच नाही. कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्म. कर्म न करता तुम्ही राहूच शकत नाही. कर्म होतच तुमच्याकडून. शारीरिक कर्म, मानसिक कर्म, वाचिक कर्म, कोणतं न ऐच्छिक अनैच्छिक कर्म होतच तुमच्याकडून. आणि नियम आहे, मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची नि बापी. मनानं केलेलं पाप सगळ्यात जास्त वाईट. तीर्थे बाह्यमळ क्षाळे कर, शरीरानं पाप केलेलं तीर्थयात्रेमध्ये जातं, पण मनानं केलेलं पाप जात नाही महाराज. न जाती तीर्थाची नि बापी. मग महाराज कोणी पाप केल्यावर त्याला दुःख भोगावं लागतं. कोणाकोणाचं उदाहरण दिलंय महाराज पापामुळं. आमच्या नाथ महाराजानं भारुडाच्या रूपानं, जोहाराच्या रूपानं एक रूपक केलंय, आणि त्या रूपकामध्ये नाथ महाराज समजावून सांगतात. कामाजी कोतवाली याने नाडिले बहुतासी, हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. जमदग्ने तो वास नाडिले महान महान ऋषी, क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासी.
जोहार म्हणे मी कायापुरीचा, जोहार मायबाप जोहार म्हणे मी कायापुरीचा. कामाजीचे क्रोधाजीचे दोन दोन उदाहरणे दिली. कामाजी नावाचा कोतवाल आहे देहपुरीचा. या कोतवालानं केवढ्या मोठ्या मोठ्याची बेआबरू केली माहिती का? दोनच उदाहरणं. हरिहराची अब्रू घेतो भय नाही त्यासी. संपूर्ण जगाचा कारभार करणारे हरी आणि हर, महादेव आणि महाविष्णू यांची बेआबरू केली. क्रोधाजीनं फौजदारानं या दोघा जणांची बेआबरू केली. जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. जमदग्नी सारखा आणि दुर्वास मुनी सारखा महान ऋषी यांना क्रोधामुळं यांनी केलेल्या तितक्या साधनेची, तितक्या पुण्याची, तितक्या तपश्चर्येची माती केली महाराज. काही माणसं म्हणले एखाद्या वेळेस झालं तर तीनदा तीनदा महाराज लोक तेच सांगत असतात. महाराज आमच्या तुकोबऱ्याने यादी दिली. इंद्रा पडली बागे हे साधे उदाहरण समजू नका. 33 कोटी देवाचा राजा आणि 100 यज्ञ निर्दोष केलेले तो इंद्रपद, 100 यज्ञ पूर्ण करून 33 कोटी देवाचा राज्यपद ज्याला मिळालं तो इंद्र. अष्टमुख्य नाही का नाचायला, अमृतपान ऐरावतासारखे वाहन. महाराज किती थाट. आणि सामान्य नव्हत्या या सिनेमातल्या नाचणाऱ्या, एक न धड भाराभर चिंध्या. जगात त्यांच्या सौंदर्याची बरोबरी कोणी करणार नाही. रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा, घृताची, शची, इंद्राणी आणि प्राची 8 मुख्य नायिका. आता 8 असून सुद्धा त्याला गौतम ऋषीची पत्नी पटली. मन भोगाच्या लालसेनं मन पापी झालं आणि तिला कपटाना भोगण्याचा प्रयत्न केला. गौतम ऋषीनं शाप दिला. सरकार आज सांगतंय ना, स्वैर व्यभिचार करणाऱ्याला एड्स नावाचा रोग होतो आणि झिजून झिजून मरावं लागतं, त्याला उपाय नाही. माझ्या संत महात्म्यानं हजारो वर्ष अगोदर सांगितलंय. यांनी स्वैर व्यभिचार करण्याचा प्रयत्न केला, त्याला एड्स नाही, पायापासून डोक्यापर्यंत छिद्र पडले सगळ्या शरीराला. प्रत्येक शरीराच्या छिद्रामध्ये पू आळ्या झाल्या. इंद्रा पडली भगे, त्याचं नावच भगेंद्र. हा चंद्र सामान्य समजू नका महाराज. अत्रि आणि अनुसयेचा मुलगा, दत्तात्रयाचा भाऊ, दुर्वास मुनीचा भाऊ. हे चांगलं दिसायला होतं म्हणून मृत्यू लोकातल्या गुरुकडे याला शिकवायला पाठवायचं नाही. 33 कोटी देवाचे गुरु बृहस्पती 14 विद्या 64 कला शिकण्याकरता त्याला पाठविलं चंद्राला. त्या बृहस्पतीकडे जाऊन शिकत असताना चंद्रानं काय शिक्षण घेतलं माहिती आहे? त्या बृहस्पतीची पत्नी तरुण आणि सुंदर होती आणि चंद्राचं तिचं जमलं महाराज. आता गुरु माय गुरु बाप, चंद्रानं गुरुचीच बायको घेऊन पळून गेलं. गुरु पत्नी तल्पगता, मात्र गमनाचं पातक महापाप. ते गुरुजी गेले, हो चंद्रानं माझी बायको नेली तारा नावाची, माझी बायको तरी परत द्यायला सांगा. हे घोळ केवढे महाराज. 5 महिन्याची गरोदर झाल्यावर चंद्रानं ती पत्नी वापस आणून दिली. तिच्यापासून बुध नावाचा मुलगा झाला आणि बुधापासून संपूर्ण चंद्रवंश. हे मोठ्याचे घोटाळे. सगळ्या जगाला, दुष्टाला सुद्धा भजन शिकवणारे नारद ऋषी. त्या नारद ऋषीच्या मनामध्ये काम निर्माण झालं. भजन करीत निघालेले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण
सकाळचा दिवस निघालाय आणि सूर्याला नमस्कार करण्याकरता, हातपाय धुण्याकरता गोमती नदीमध्ये गेले आणि सकाळचं ऊन त्या डोहात पडलेलं सगळं पाण्यातलं स्थिर पाणी असल्यामुळं दिसू लागलं मासोळीच्या मागं मासे लागलेले. काय नवीन आहे का? मासोळीच्या मागं मासे लागलेले बघितले आणि एकदम नारदाच्या मनात कामना निर्माण झाली. एकट्या माणसाचं काही नाही हो, सुख दुःखाला बायको असावी. मृदंग वाजवून हात दुखू लागले तर हे लग्न झाल्यावर म्हणू शकतेत हात दाब जरा. बसलेले माणसं म्हणू शकतेत तवा गरम कर, मोह लाव. बसून बसून पाठ अवघडली आणि महाराजांना कीर्तन लांबवलं. हे उभा राहिलेले माणसं म्हणू शकतेत उभं राहून पायाला कळ लागली, पाय चेप बरं जरा, थोडंसं अमृतांजन मोह लाव बरं. हे गाणारे माणसं म्हणू शकतेत गाऊन गाऊन गळा दुखायला, गळा दाब बरं जरा, गळा दाब बर. महाराज चौथी नापास आहे मी, भोळा माणूस आहे, सांभाळून घ्या जा. आणि त्याच्यात वय झालंय आता 74 चालू आहे महाराज, त्याच्यामुळं बिघडतंय, कधी कधी चुकतंय. गळा चोळ, चोळ चोळ म्हणते. एकट्या माणसाचं काय खरं नाही, कोणाला सुख दुःख सांगा. भजनच बंद केलं. कृष्ण बोले नारद ऋषी तुम्ही आल्या बरोबर भजन अगोदर येते, नंतर तुम्ही आज भजन काय करायचं, रात्रंदिवस आम्ही भजन करायचं, तुला का आमची काळजी काय पाहिजे. योगक्षेम वाहम्यम नुसतं म्हणतोस, तुला 16,108 बायका, आम्हाला एक बी नाही. लग्न करायचंय का? आता म्हातारपणी कोण देईल? आणि देवा दुसऱ्याचे घर दाखवण्यापेक्षा तुला 16,108 आहे त्याच्यातली एक दे ना. भगवंतानं ते शब्द ऐकल्याबरोबर कामातुराणाम न भयम न लज्जा. देवाला आपण काय म्हणायलो ते हे सुद्धा नारदाला कळलं नाही. इतके बुद्धिमान, इतके ज्ञानवान असून सुद्धा काही माणसं नारदाचं बोलणं ऐकल्यानंतर देवाला बायको मागितली नारदानं. राग येऊ देऊ नका, आपण गडी बाया आपण सगळे तेच आहेत बरं का, राग मानू नका, फटकळ माणूस आहे. भगवंताकडे गेल्यानंतर आपण लक्ष्मी धन मागतो का नाही हो? धन मागतो ना, तन दीजे 100 रुपये, मन दीजे लाख रुपये. बालाजीला जाऊ द्या, वरद विनायकाला जाऊ द्या, शेगावला जाऊ द्या, साईबाबाला जाऊ द्या, कुठेही पैसे मागतो ना. धन म्हणजे लक्ष्मी आहे, लक्ष्मी महाविष्णूची पत्नी आहे. मग आता कोणत्या नवऱ्याला तुझी बायको दे म्हणल्यावर बरं वाटेल का? पण नारदानं बोलल्याबरोबर देव मोठे हुशार. देव म्हणले ह्याला साधा झटका देऊन उपयोग नाही. 440च्या झटक्यानं याचं डोकं ठिकाणीवर येत नाही, त्याला 11,000 व्होल्टेजचा झटका द्यावा लागला. आणि मग देवाने महाराज युक्ती केली. बरं झालं नारदा, 16,108 बायका, त्यांच्या भांडणामध्ये एक दिवस सुखाचा नाही, कोणाचंच कोणाला पटत नाही. काय करायच्या इतक्या बायका असून? घेऊन जा बाबा, कुठलीही घेऊन जा, पण जिथं मी नसेल तिथली घेऊन जा. ज्या नारदानं भक्तिसूत्र सांगत असताना सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम आत हरी बाहेर हरी, मग हे सगळं माहीत असून सुद्धा नारद म्हणले ठरलं ना, जिथं तू नसेल तिथली बायको मी घेऊन जाणार. टाळी हल्ली 16,106 घरी फिरला नारद, कुठंही कृष्ण पुढेच. काय कमाल आहे. मला म्हणलं मला जिथं नसेल तिथली घेऊन जा, प्रत्येक ठिकाणी माझी अगोदरच 2च घरं राहिले. म्हणला जांबुवंती अस्वलाची, पण भगवान योगेश्वर असल्यामुळं योग्याला 8 महासिद्धी अवगत असतात. अनिमा लगिमा गरिमा महिमा प्राप्ती प्राकाम्य वशित्व आणि ईशत्व. म्हणून रुक्मिणीपेक्षा सत्यभामेपेक्षा जांबुवंती सगळ्यात सुंदर होती. आणि रुक्मिणी तर पट्टा राणीच. जांबुवंतीकडे गेला तिथं भगवान फुगडी खेळू लागले. या नारद चढू द्या म्हणला तुमचं. उदास झाली नारद. देवही असा उदास झाला. पिकं सुकू लागले, ढग येते आणि सगळ्याला वाटते आता पडते, आता पडते. गेलं. आशेला लावतंय देव, मरू देत नाही आणि जगूही देत नाही सुखानं. योगानं
रुक्मिणी राहिली. म्हणला तिथं असलच पटराणी उदासीनाच्या लागेन तुका म्हणे. गेले नारद ऋषी तिथं. रुक्मिणी आई साहेब तुळशीला पाणी घालीत होत्या आणि पूजन करीत असताना नारद ऋषी घरात बघू लागले. रुक्मिणीला हे खेळ माहीत नसल्यामुळं तिने विचारलं, नारदा मी इकडे, कारण रुक्मिणीला आई म्हणत होता आणि कृष्णाला पिता. कृष्ण माझी माता कृष्ण. मी इथे कोणाला बघतोस बाळा? म्हणले कृष्णाला. देव आले नाहीत. आले नाहीत म्हणल्यावर इतकं खुश झालं, बंपर ड्रॉ लागला. म्हणला साधी बायको मिळायची तर ही पटराणीच मिळाली. आला जवळ. रुक्मिणीने विचार केला, आईसाहेब म्हणणारा आज डायरेक्ट रुक्मिणी. काय नारदा? नारदा म्हणायचं नाही म्हणला. मग नारदराव. अकल मन को इशारा काफी. काय कृष्णाचं नामचं असं ठरलंय, जिथं कृष्ण नसेल तिथली बायको मी करून घेणार, तिच्या बरोबर मी संसार करणार. आता इथं कृष्ण नाही, तुला माझी बायको व्हावं लागेल. हे शब्द ऐकल्याबरोबर रुक्मिणीनं बरोबर ओळखलं, हे गिऱ्हाईक आपल्याकडं पाठवलंय. नारदराव, मी जर अशी तुमच्या बरोबर आले तर मला तुमची बायको, तुम्हाला माझा नवरा कोणी जग म्हणेल का? कृष्णाची बायको रुक्मिणी, नारद दोघं चाललेत. देव ब्राह्मण अग्नीच्या साक्षीनं सगळ्याच्या देखत मी कृष्णाच्या नावचं मंगळसूत्र काढून टाकते, 2 हार तयार करते. तुम्ही आंघोळ करून या, तुम्ही मला हार घाला, मी तुम्हाला हार घालते, तुम्ही पुढे मी माग. जगाच्या देखत लग्न झाल्यावर कोणाची हिंमत आहे महाराज? बायकोला घेऊन जगात फिरत असताना कोणाचीच हिंमत नाही ना बोट ठेवायला. आणि परकीला घेऊन फिरवायचं असल्यावर मी इकडून येतो, तू अंधार पडलं की मग गुपशूप जेवतो, हॉटेलमध्ये जेवतो, मग असं लांब जाऊ. महाराज सगळं चोरीचा मामा. नारद म्हणले हिच्याही मनात आहे गडे. 16,160 बायका माझ्या वाट्याला येत नाहीत कृष्ण. बरे आपण दोघंच आंघोळ करून या म्हणल्या बरोबर नारद ऋषी गेले. विना, चिपोळ्या, माळा, खडाव, उपरणं सगळं बाजूला ठेवलं आणि त्या डोहामध्ये उडी टाकली, ज्या डोहाला पार्वती मातेचा शाप होता. शंकर सोडून कोणीही त्याच्यात आंघोळ केली की लिंग परिवर्तन होईल. बुटकुळी मारलीन वर निघाल्याबरोबर जे शेंडी संजाप होते ते लांबलचक केस. नाकाकडे हात गेला इकडं नतनीन, इकडं महबूबा. कानाकडे हात गेला की झुमके, गळ्याकडे हात गेला की महाराज वरमाळ, महाराज वज्र टीक, बोरमाळ, एकदाणी, चप्पल हार, सँडल हार, बूट हार, खेटर हार, हातामध्ये बांगड्या, हातामध्ये अंगठ्या. शरीराकडे बघितलं तर नारद की तो भई नारदी. नारदाची नारदी झाली. हातामाय म्हणून बाहेर आली लाजून. बाहेर आल्या बरोबर डोहाच्या काळा कभिन्न दात, दाडा अकराळ विकराळ, भयानक बाबर जोटी, लांब लांब महाराज केस, जाड मिशा महाराज, लालबंद डोळे, दंडामध्ये काळी पेटी बांधलेली, जॅकेट घातलेलं, लंगोटी नेसलेली. धरलं मनगटाला. चाल चाल चाल, तुम्ही कोण आहेत? धीवरराज, कोळ्याचा राज आहे. मला कुठं न्यायला? नांदायला. लग्न नाही तुला, मारू नका. जबरदस्तीनं नेलं त्या धीवर राजानं. वर्षाला एक असे 60 पोरं झाले. 60 पोरं. आणि ती म्हणली नुसता पोर वार घालायला रडायला एकतरी पोरगी नाही. 60 पोराच्या पाठीवर एक पोरगी झाली. हे 60 संवत्सरण ही 61 आली. कपिला षष्ठी. आता 4 पोरं जर परिणाम करतात घराचा विध्वंस, हे 61 लेकर माय 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 आमचा रोग एक दिवस उपासा नाही, जीवच देते. म्हणून निघाले. कोण निघालं? असं लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. नारदी झाली होती ना. नारद की तो भाई नारदी. अजब झटकाय मायेका डुबाया परमार्थ. ती नारदी निघाली, त्या डोहामध्ये उडी मारली, मुंडकं वर काढलं.
देवर राज नाही, 60 पोरं नाही, 61वी पोरगी नाही. बाहेर बघितलं तर विना चिपुळ्या खडा उपरनं. बापरे म्हणला देवाला, नुसती बायको मागितली तर 61 बाळा. पण म्हणला ओल्याच कपड्यानं गळ्यात माळा घातल्या. महाराज लगेच्या लगे विना अडकवला, चिपुळ्या घेतल्या, खडाव घेतले, नारायण नारायण पलीत निघाले. महाराज तुम्ही सगळे मोठमोठ्या शहरामध्ये राहिलेले, आपण दवाखान्यात एखादा बिमार माणूस ऍडमिट केला तर तुम्हाला मनाला वाटेल त्यावेळेस त्याला दवाखान्यातून घेऊन जाते. त्या डॉक्टरचं डिस्चार्ज पत्र घ्यावं लागतंय. आता याला सोडून द्या, जाऊ दे याला. मग ते शेवटचं डिस्चार्ज वेशी जवळच रुक्मिणी हार घेऊन, अहो नारदराव असं म्हणल्याबरोबर धावत गेले. विना बाजूला काढून ठेवला, पाय धरले. आई मी तुझं लेकरू होतो, माझं चुकलं तर घरात 2 चापटा मारायच्या. 61 बाळात पण काय माझी फजिती. काही माणसं म्हणले महाराज लोकाला सवय असती 8 हात लाकूड 15 हात दिलपी काढतात. त्या कामालाच विचारा. इंट्रोडक्शन, एलिजिबिलिटी, कामालाच विचारा. त्या कामानं सांगितलं सगळं काही पूर्ण पुराण सांगत बसत नाही. मज कामाचे निघाईन ब्रह्मा कन्येशी धरू जाई. सगळ्यात मोठं 4 वेदाचा जाणकार जगत निर्माण करण्याची पात्रता असून त्या ब्रह्मदेवानं सरस्वती नावाची त्याची मुलगी शारदा, विद्येची देवता, ती तारुण्यात आल्याबरोबर ब्रह्मदेवाचं मन भ्रष्ट झालं आणि त्यानं स्वतःच्या मुलीला भोगण्याचा प्रयत्न केला. म्हणून एक पुष्कर नावाचं तीर्थ जर सोडलं तर जगात ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. हे पाप ब्रह्मदेवातून वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष पराशरी केले काय भोगिली पाही दिवा दुर्गंधा. महाराज यांना हाकालता येत नाही का? नाही. हे वसती चैतन्याचे देहाचे वतनदार आहेत महाराज. 7-12 यांचं नाव आहे. रजोगुण तमोगुण बहुमता नाही थे. मग महाराज राहू द्या हो, पण यांचा आम्हाला बाधा होऊ नये, त्रास होऊ नये असं एखादं साधन. महाराज बाहेरचं ऊन आपण कमी करू शकत नाही, पण त्या उन्हात आपण AC लावून गाडीमध्ये बसलो तर बाहेरच्या उन्हाचा संबंध येतो का? कूलर लावल्यावर बाहेरच्या उन्हाचा संपर्क येतो का? बाहेर खूप थंडी पडली आणि आत हीटर लावलं, बाहेरच्या थंडीचा परिणाम होतो का? हा, बाहेर किती दुःख असू द्या पण मध्ये असल्या तसं बाधा होऊ नये कामक्रोधाची, याच्याकरता काही इलाज आहे का? आमच्या तुकोबरायानं बघितलं शास्त्र. कृतयुगात, त्रेतायुगात, द्वापर युगात आणि कलियुगात अवघ्या वाटा झाल्या. क्षीणकली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे न घडे सर्वता. अगोदर तर कळत नाही, कळालं तर घडत नाही. आणि त्याच्याकरता एकमेव साधन कलियुगा माझी करावे कीर्तन. कलियुगामध्ये तुम्ही कीर्तन केलं महाराज, पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले जाण फळ त्याचे. मग ते जमत नसेल तर मुखी गावे हरीचे गुण. हा दुःखातून सुटण्याचा, पाप पुण्याची बाधा होऊ नये, कामक्रोधाची बाधा होऊ नये म्हणून तुकोबरायानं जे साधन सांगितले ते अभंगाच्या पहिल्या
कौतुक करत जाओ, कधी चांगल्या गोष्टीला शाबासकी देत जाओ, हुरूप येतो, कष्टाचं चीज होतं. माय माऊलीनं हात पोळून घेतले, जेवणाऱ्यानं सांगितलं, ताई किती सुंदर स्वयंपाक झाला. त्या बाईला हात पोळलेल्याचं वाईट वाटत नाही, माणसं खुशीनं जेवली. हां, समाधान वाटतं महाराज कष्टाचं. तसं करावे कीर्तन म्हणजे कंबर बांधून एकानं बोलायचं सगळे नाही. कीर्तनाची व्याख्या केली, जेथे कीर्तन हे नामघोष, नामचिंतन, नामसंकीर्तन साधन. कीर्तनाचे एकंदर 8 प्रकार आहेत महाराज, 8 प्रकार आहेत कीर्तनाचे. गुणकीर्तन वेगळं, तुझे अपार नाही गुणा माझे अल्पमती नारायणा. रूप कीर्तन, गुणकीर्तन, लीला कीर्तन, स्वरूप कीर्तन. रूपी जडले लोचन, पायी स्थिरावले मन. रूप नुसतं पाहिलं, कीर्तन नाही, काहीच बोलायचं नाही, समाधान वेगळंच. असे 8 प्रकार. उड्या मारून गायनाची उडे आपुलिया छंदेन मनाचे आनंदे आवडीने. माऊलीच्या सोहळ्याबरोबर 10 लाख समाज आहे. रिंगण झाल्याबरोबर वारकरी एवढे थकलेले असतात, पाय सुजलेले असतात, पण रोकडोबा दादासारखा 86 वर्षाचा माणूस सुद्धा चलत पंढरपूरची वारी उडी मारणार, पाय सुजलेले असले तरी. गायनाची उडी. आमचे हनुमंतराय उडी मारून कीर्तन. नुसतं रूपाचं कीर्तन, काहीच बोलायचं नाही, देवाकडे नुसतं बघायचं. चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे. त्यानं कामक्रोध बाधा होत नाही. एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. उत्तर प्रदेशामध्ये मेवाड नावाचं राज्य, तिथं उदयपूरला एका राजपूत घराण्यामध्ये महान भगवत भक्त मीराबाई जन्माला आली. अतिशय सुंदर राजपूत घराणा. 6 वर्षाची 7 वर्षाची मीराबाई असताना राजाची मुलगी, लाडकी मुलगी, बाप लग्नाला बोलवल्याबरोबर ही म्हणली, बाबा मलाही तुमच्या बरोबर यायचंय. लाडकी असल्यामुळं मुलीला घेऊन गेली आणि ते लग्नातला थाट बघितला. ती नवरी, ती सजवट, ती मुंडोळ्या, ते हरण, ते दागिने, ते मळवट, नवरदेव आणि त्याच्या सगळा थाट बघितला. आता लहान मुलगी असल्यामुळे तिनं विचारलं, बाबा हे कोण आहे? म्हणले ही मुलगी आहे, नवरी आहे. हे कोण आहे? नवरा आहे. आणि हे लग्न लागल्याबरोबर ही मायबाप सोडून त्याच्याबरोबर जाते नांदायला. आणि तिचा थाट बघितला. मीराबाईनं 7व्या वर्षामध्येच म्हणली, बाबा मला एक नवरा द्या. आता नवरा म्हणजे काय बिस्किट आहे का चॉकलेट आहे? द्या म्हणलं की द्यायला. लहान मुलगी. जेव्हा मोठी होशील ना त्यावेळेस मला आत्ताच पाहिजे. मुलगी लाडातली महाराज, आणि बाल हट्ट, स्त्री हट्ट, आत्ताच मला पाहिजे. घरी आणल्याबरोबर रडू लागली, जेवत नाही, काही नाही. राजानं आपल्या घरातली वंश परंपरेनं जी मूर्ती होती कृष्णाची, ठाकूरजीची, ती मूर्ती दिली. सांगितलं हा तुझा नवरा. लगेच तिनं उचललं की आपल्या खोलीत नेलं. त्या मूर्तीला स्नान घालायचं, पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा, कपडे घालायचे, शेजारती करायची, भजन करायचं, नमस्कार करायचा. सगळं त्या मुलीबरोबर वाढली महाराज. पण सगळं डोक्यामध्ये कृष्णाचंच वेळ, ठाकूरजी मेरे तो गिरीधर गोपाल. लग्नाचं वय झालं, राजानं लग्न केलं आणि मूर्ती घेऊनच ती नवऱ्याकडे गेली. गादीवरती मूर्ती ठेवली, शेजारी बसली. नवऱ्यानं सांगितलं ह्याला उचलून तिकडं देवघरात ठेव, मी इथं झोपणार. ती म्हणली हे माझा नवरा आहे. हे कृष्ण ठाकूरजी गिरीधर गोपाल गोवर्धन गिरधारी माझा नवरा आहे. ते नवरा म्हणला वेडे तुला कळालं नाही, मी तुझा नवरा आहे. तिनं सांगितलं आमच्या राजपूत घराण्यामध्ये एकच वेळेस लग्न. नवरा इथं रोज सख्या पाटील मेला की तुक्या पाटील, नाही नाही नाही, एक धरला चित्ती. आणि हा माझा नवरा असल्यामुळं शे सोडून
जगातले सगळे मर्द, सगळे पुरुष माझे बाप भाऊ आहेत. आता मला सांगा तुम्ही, साधी गोष्ट आहे, बायकोनं जर नवऱ्याला बाप भाऊ म्हणल्यावर तो नवरा तिच्या बरोबर संसार करू शकेल का? ते म्हणला पोरगी बावळट आहे म्हणला, म्हणून माझ्या घरात टाकली राजानं ती मूर्ती, ते पाठवून दिलं बापाकडे. बापानं सांगितलं नांदलेली कळावून तू वापस आलीस ना, आता माझं काय सांगा, मेलेली ऐकावं. विष का प्याला राजाजीने भेजा, विष पाठवलं महाराज. ती म्हणली काय हरकत नाही. अगोदर देवाला दाखविलं, मीराबाईसाठी घेतो विष प्याला. भगवंताच्या ओठाला तो प्याला विषाचा लागल्याबरोबर संपूर्ण पितळेची मूर्ती काळी ठिक्कर हिरवी गार झाली. त्या विषाचा परिणाम राजाला कळाल्याबरोबर राजा छाती बडून रडू लागला. काय माझ्याकडून चुकलं, भगवंताला माझ्या हातानं विष, आता मी काय करू, केवढं पाप घडलं. आपला बाप रडतोय, देवाला विषाचा परिणाम झाला म्हणल्यावर मीराबाई समोर उभी राहिली, सांगितलं काय नखरे करायलास, बुधवारी रात्री तुझा जन्म झाला, मंगळवारी तुला पुतना मावशी विषाचं स्तनपान करण्याकरता आली, त्यावेळेस तू काळा ठिक्कर पडला नाहीस. आगासुरानं तुला गिळलं, त्यावेळेस काळा पडला नाहीस. कालियाचं विष तुला बाधलं नाही, बापानं मला विष दिलं, का नखरे करतोस, पहिल्यासारखा हो, नाही तर धडक देऊन इथं जीवच देईल. असं म्हणल्याबरोबर पायापासून डोक्यापर्यंत मूर्ती पुन्हा पितळेची पिवळी जरद झाली. कंठाला फक्त हिरवा पट्टा राहिलाय. आजही तुम्ही उदयपूरला जा, परदेशातले लोक रिसर्च करते तिथं तेजा वगैरे टाकून, एवढाच पट्टा हिरवा कशानं झाला, काय प्रक्रिया केली असेल. मग राजानं सांगितलं, मीराबाई खरी भक्त असल्यामुळं तिला पुरुषाचा वारा नको म्हणून सुंदरपैकी बंगला बांधला. त्या बंगल्यामध्ये कोणत्याही पुरुषाला जायला परवानगी नाही, महिला मंडळ सेवा करायला. आणि मीराबाई पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मैं तो अपने नारायण की हो गए अपैदासी रे. तिच्या वाड्यामध्ये मीराबाईचा संडास साफ करण्याकरता एक भंगीन येत होती. भंगीन संडास साफ करणारी. तिची तब्येत बिघडली. तिनं सांगितलं मी जर गैरहजर राहिली तर राजा दुसरीला देईल काम, आणि माझं म्हातारपणी काम जाईल, याच्याकरता दुसरं तर कोणी नाही, माझा मुलगा येईल संडास साफ करण्याकरता, तुम्ही फक्त परवानगी द्या, मी राजाला बोलू शकत नाही. मीराबाई म्हणले दे पाठवून. हे त्या भंगिनीचं पोरग तरुण गेलं महाराज. संडास साफ करून निघताना त्यानं मीराबाई बघितली. नाग से नागिन बुरी हाथ लगत कट खाय, नागिन से नारी बुरी देखत लहरी आहे. मीराबाईचं सौंदर्य, मीराबाईचं तारुण्य, मीराबाईचे आकर्षकपणा बघितला. ते घरी येऊन न जेवता न पाणी पिता झोपलं, रुसलं. बाळा उठ की जेवण, तू जेवला नाहीस तर मला आईला कसं जेवा वाटल. जिचे पिढी बाळ प्राणतीयेचा विकळाईशी कळवळ्याची जाते. नाही म्हणला मला अन्न नको, पाणी नको, मला मीराबाई लय आवडली. मोठमोठे राजे गेले आणि तिथं तू भंग्याचा. बाहेर जर कळालं तर मुंडकं उडवी. काय मरू दे म्हणला. पण मीराबाई पुत्रस्नेहानं मोहित होऊन मीराबाई गेली. मीराबाईच्या तिकडे ती म्हातारी पाय धरले. माझं लेकरू मरतंय म्हणली, माझा पोटचा गोळा आहे. काय तुम्ही लयच आवडलात आणि तुम्हाला बोला वाटते, बघा वाटते, दे पाठवून. म्हातारी घरी जाऊन मीराबाईनं सांगितलेला निरूप सांगितलं त्या पोराला, भंग्याच्या पोराला. तुला बोलविलंय. महाराज 2 दिवस नटत होतं ते. उलटी दाढी, सुलटी दाढी, मिशाचे कट, बवया, केसन, भांग, पट्टीन, गंध, इतकं सजलं महाराज. स्नोन, पावडर, फेर अँड लवलीन, पॉन्सन, अमकन तमकं, कपडेन, इस्तरीन, सगळं आलं मधी. मीराबाई सिंहासनावर बसली, त्याला समोर बसविलं. तुला मला बोलायचंय, मला बघा वाटलं ना, बघ इकडं. महाराज ती इतकं लाजू लागलं. मीराबाईकडे बघायचं, लाजायची. ती म्हणली लाजू नको, बघ बघ.
काही भीती नाही तुला, बघ माझ्याकडं. महाराज लक्षपूर्वक पाहिल्यावर तर अरे बापरे म्हणला, किती सुंदर आहे. नुसतं बघायचंय का माझ्यावर लग्न करायचं? बाबो म्हणला, मरतो नुसतं बघण्याकरता एवढे प्रयत्न. लग्न 8व्या दिवशी लग्न, 7 दिवस तुला एक साधन करावं लागेल. हे मेरे ठाकूरजी गोवर्धन गिरधारी आहे, या कृष्णाच्या मूर्तीकडे मांडी घालून बघायचं, पापणी पडू द्यायची नाही, हात हलवायचा नाही, पाय हलवायचा नाही, मन इकडं तिकडं जाऊ द्यायचं नाही. सारखं त्या देवाकडे बघायचं, सतत कृष्ण मूर्ती सावळ हृदयापासून पाहायचं. आणि असं पाहत असताना 7 दिवस तू परीक्षेत पास झाला, 8व्या दिवशी मी तुझ्याबरोबर लग्न करतोय म्हणला. मरणच होईल म्हणला. 7 दिवसानं काय मांडी घातली, लक्षपूर्वक बायला झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती, डोळे असे, पापणी हलत नव्हती, शरीर हलत नव्हतं, सारखं त्या मूर्तीकडे बघत राहिला. 7 दिवसामध्ये त्याला भाव समाधी लागली, रूप समाधी. आणि 7 दिवस पूर्ण झाल्यावर मीराबाई जवळ गेली, मस्तकावर थाप मारली, उठ, परीक्षेमध्ये पास झालास, बोल कधी लग्न करायचे माझ्याबरोबर. त्यानं मांडी मोडली, धावत गेला आणि मीराबाईच्या पायावर मस्तक ठेवून सांगितलं, आई तुझ्यामुळं मला भगवंताचा साक्षात्कार झाला. गुरुबिन कोण बतावे बाट, तू माझी गुरु आहेस आणि गुरुमाई बरोबरचं नाही महाराज, माझ्याकडून हे होऊ शकणार नाही. महाराज भंग्याच्या लेकराला लक्षपूर्वक 7 दिवस त्या मूर्तीला पाहिलं तर त्याच्या मनातलं काम निघून गेलं. आणि आम्हाला मोबाईल मध्ये जरी फोटो आला, अरे अरे अरे, तुम्हाला माहित नाही माझ्या मामाची टॉकीज परळीला आहे, सिनेमाची नटी त्याच्यावर बसल्यावर पोर पैसे उधळायचे पडद्यावर. मी म्हणलं तिकडं नाही इकडे. पडद्यावर पाहून जर माणसं उल्लू होतात, कागदावर चित्रावर पाहून जर उल्लू होतात, तर समोर दिसल्यावर काय होत असेल. तरी पण मनातली कामना, तो काम सर्वथा जाय, काम निघून गेला. आणि कामाची नाही तेथे क्रोधाची कैचा, तेथे कैचे भांडण. महाराज असं जर कीर्तन, काही माणसं म्हणतील आता कुठं जावं, कुठं 8 दिवस बघावं. मग आमच्या करता मुखी गाले हरीची गुणगुण गायीन आवडी, आणि तेही जमत नसलं तर नामसंकीर्तन. सगळ्या जगामध्ये सर्वश्रेष्ठ नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतर. अनंत जन्माचं पाप जाळण्याची ताकद या टाळीमधून विठ्ठल म्हणण्यामध्ये. माझ्या पदरचं नाही, विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ, नाम घेता विठ्ठलाचे आणि पर्वत जळती पापाचे, जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारीनं. काही लोक म्हणतील नुसतं टाळीमधून विठ्ठल म्हणल्यावर, हे मी सांगत नाही. आता 27-28 तारखेला ज्यांची पुण्यतिथी त्या सेना महाराजांना सांगितलंय, तुम्ही टाळी वाजवून विठ्ठलाचं नाव घेतलं, महापाप राशी त्याची झाली होळी, आणि वाजविता टाळी विठ्ठल नामे. तुम्ही विठ्ठल म्हणून टाळी वाजविली की पाप जळायला सुरुवात होती. बघायचे का टाळी वाजवून? एकदा विठ्ठल म्हणून टाळी वाजवून बघावं. विठ्ठला विठ्ठला. काही पोरं म्हणले महाराज आम्हाला गुंगवायला. मला काय निवडणुकीला उभं राहून तुमचे मत मागायचेत का गुंगवायला? का लुटायचंय तुम्हाला? खरंय महाराज. हे लोक म्हणतील कसं काय कार्य करण भाऊ? किती सोपं आहे महाराज. आपले हात आहेत ना, हे यमाच्या पाप पुण्याच्या बँकेतले पासबुक आहेत, आणि पासबुकावर 2 प्रकारची नोंद असते, पैसे भरले किती पैसे काढले किती. तसं या हातावर 2 प्रकारच्या रेषा आहेत, सुखाची रेषा, दुःखाची रेषा, पापाची रेषा, पुण्याची रेषा. हे जर माझं खोटं वाटत असेल तर वराह मिहीर नावाच्या ज्योतिषानं हस्तरेषा समुद्रिक, त्याला इंग्रजीमध्ये पामिस्ट्री म्हणतात,
तुम्ही भविष्य बघायला ज्योतिषाकडे गेल्यावर काय दाखवता त्याला? हात बघा बरं, आणि ते असं बघत आणि बघितल्याबरोबर सांगते तुमच्या हातात पैसा येतो मालक, पण पैसा टिकत नाही, तुम्हाला दानधर्म घडत नाही, तुमचं तुमच्या मंडळीचं पटत नाही, तुम्हाला अन्न सुख नाही, आणि तुमचं ते म्हणलं असं मोह नका. कोणत्या रेषेचं कोणतं महत्व आहे ते सांगा. हस्तरेषा भृगुसंहितेचा आधार घेऊन त्यांनी सांगितलेले वराह मिहिर नावाच्या ज्योतिषानं हजारो वर्षापूर्वी म्हणला मनगटापासून मधल्या बोटापर्यंत उभी रेख गेलेली असती ती धनरेषा. ती ज्याची ठसठशीत आहे पैसा त्याच्याकडे येतो, त्याला पैशाकडे जाण्याची गरज नाही. बरोबर आहे म्हणला, येते तो पैसे, पण तुम्ही कसं काय ओळखीला पैसा टिकत नाही? ऐका, धनरेषेच्या करंगळीकडच्या बाजूला जर फुली असेल तर त्याला अनभिज्ञ, अनोळखी, अपरिचित माणसं गोड बोलतात, जवळ येतात, पैसे घेतात, पळून जातात, बुडले. धनरेषेच्या अंगठ्याकडच्या बाजूला जर फुली असेल, आप्त इष्ट नात्या गोत्यातले जवळची माणसं विनंती करतात, म्हाताऱ्याला दवाखान्यात न्यायचंय, पोरीचं लग्न आहे, पोराचं शिक्षण आहे, द्या बाबा, देवानं तुम्हाला दिलंय, आम्हाला मदत करा. देऊत बाबा, फेडूत, घेतेत पैसे, देऊ की, आम्ही काय बुडवायलोत का? आणि शेवटचं लईच आग्रह धरला, नाही देत, काय करणार आहेस? गेले पैसे. महाराज, पैसा टिकण्याकरता, धनरेषेवरचा पैसा टिकण्याकरता दान, दान केल्यानंतर तो टिकतो ना. दत्तमुपतिष्ठतो ऐसा श्रुतीचा असे अर्थ. दिलं की मिळतं, तपेविन दैवतन दिदल्या विन प्राप्त. मग दान धर्म घडत नाही कशाला ओळखलं? ज्याची करंगळी अनामिकेच्या 2 कांड्याच्या वर आहे दान घडतं. ज्याची 2 कांड्या इतकीच आहे, गोड बोलल, खाऊन जाईल, पैसे देणार नाही, मदत नाही. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे. काय समाज, काय अन्नदान, वा वा वा. महाराज, काही घडतं का द्यायला? करते निघते, खातही निघते. आणि ज्याची 2 कांड्याच्याही कमी आहे ते स्वतःही देत नाही, दुसऱ्याला देतात. आपल्या गावाचा सत्ता आहे का? उग्यात कुठेही दे, देवाने दिले. महाराज, अन्न सुख नाही कशावर? ज्याच्या अंगठ्यावर जव नावाचं चिन्ह नाही त्याला अन्न सुख नाही. सगळं भरपूर आहे, पैसा आहे, मानमान्यता आहे, गाडी बंगला मोटर सोनं नाणं, पण देव खाऊ देत नाही. शुगर असल्यामुळं गोड खायचं नाही, अल्सर असल्यामुळं तिखट खायचं नाही, मूळव्याध असल्यामुळं मसाल्याचं खायचं नाही. मग काय खायचं? ज्वारीची भाकरी, मुगाचं बिन हळदीचं बिन मिठाचं जेवण. आणि ज्या माणसाला गोड खायचं नाही त्याच्या समोर दुसऱ्यानं गुलाबजामुन खाऊन बघा, याला खायचं नसतं हे नुसतं बघते. जाऊ द्या, मन गेलंय, मेलं तर मेलं म्हणून खायचं म्हणून ठरविलं तरी काय महाराजांचे शब्द. घासगिळी सत्ता हाती नाही. म्हाताऱ्याने 1 रुपया दिला नाही पोराने. महाराज, तरुण मंडळींना मी नेहमी सांगत असतो, तरुणाची संघटना झाली की कोणतंही कार्य उन्नतीकडे जातं. कोणतंही कार्य. म्हातारे माणसांनी राग मानायचा नाही. म्हातारं सुधरत बी नाही, बिघडत बी नाही. तमाशाला जरी नेऊन बसविलं सुरेखा पुणेकरच्या, तर तिथं म्हातारं जाईल, तोंडावून हात फिरवील, काय देवानं रूप दिलंय, किती नाचतीस, कौतुक करील. सुधरतही नाही. बघा ना तुम्ही महाराज, सूर्यफूल पकल्यानंतर त्याला फवारणी करा, पाणी द्या, एकदा ते मुंडकं असं खाली पडलं, संपलं त्याचं, पुन्हा काही नाही. तसं महाराज, तरुण मंडळीमध्ये परिवर्तन करण्याची शक्ती आहे. म्हणून मी आळंदीत संस्थेचा अध्यक्ष असताना स्पष्ट सांगितलं होतं, या संस्थेचं भवितव्य या तरुणावर अवलंबून आहे. आणि एक आहे महाराज, आज आपल्या राष्ट्राचं भवितव्य. काही माणसं म्हणतील इतकं वय झालंय. वयानं तरुण असणं महत्वाचं नाही, मनानं तरुण असणं महत्वाचं आहे. मनानं
नामदेव महाराज 82 वर्षाचे, वयाच्या 60व्या वर्षी घुमानकडे गेले आणि तिथं महाराज शीख समाज निर्माण होण्याच्या अगोदर वारकरी संप्रदाय निर्माण केला. नामातयाचा किंकरन तेने केलासी विस्तार. कोण म्हणतं साठी बुद्धी नाटी. उलट तरुणपणामध्ये जो माणूस बिघडत नाही, म्हातारपणी त्याला भ्यायची गरज नाही. तरुणपणामध्येच बिघडला की म्हातारपणामध्ये सुद्धा महाराज का कीर्तनाला आलं नाही, टीव्ही बघत बसलो होतो. काय बघितलं? माझ्या नवऱ्याची दुसरी बायको. हे तुमचं काय म्हणणं? काही काही बाया तर तुम्हाला परळीमध्ये सांगतो, आता नवरा जेवायला बसला तर वाढून ठेवलंय, माय बघायचं जाईल माझं. ती शनया काय म्हणली ते, अरे 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 अरे, जसं काय हिला परीक्षा द्यायची. काय करा? आणि वेडे झालीत माणसं त्या मोबाईलनं. लेकरू महाराज टाळू माखत असताना मोबाईलकडे बघत बघत टाळू माकायली आणि तिनं टाळूवर तेल ओतायच्या ऐवजी लेकराच्या तोंडात ओतलं, त्याला दाबलं, ते मेलं. मी तर सेवा करतो, आता त्याच्या तोंडात तेल ओतून कुठं टाळू माकीत असते. पागल झाली, पागल महाराज. हा, काही काही माणसं मोटरसायकलीवर, कानाला मोबाईल, अरे बाजूला घेऊन बोल ना. मी तर असा लहरी माणूस आहे महाराज. मला जर फोन घ्यायचा नसला तर वाजून वाजून जाते. आमच्या महाराजांना फोन लागत नाही, घाबरून गेले. कारण माझं रेकॉर्ड आहे, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकमेव मी आहे, कीर्तन घेतो पण जातच नाही. काही जण म्हणले, महाराज आम्ही इतकं आग्रह करून कीर्तन दिलं, तुम्ही आलेच नाही, तब्येत नाही बरोबर, आणि आता पुन्हा कीर्तन नको देऊ. आई तर कोणाचं काय बागेले ज्याची त्याने. हाय कोण महाराज? एकटा माणूस आहे, लागतंय काय? सगळे लोकच खर्च. कुणीकडे जाईल तिथं जेवायला, जाईल तिथं लोक पैसे देतात, रिकाम्या हातानं पाया पडत नाही. आता गड्याचं सोडून द्या, बाया माणसानं एके ठिकाणी बघितलं, उजव्या हातात 2 अंगठ्या, डाव्या हातात एकच अंगठी. बाया बाया म्हणल्या, महाराज अडकून नाही, माय नाही, बाप नाही, बहीण नाही, भाऊ नाही, बायको नाही, लेकर कोणी नाही. मग त्या लेकराला आपण म्हणून ह्यांनी जर गळ्यातल्या 10-5 मणी एकत्र करून 2 तोळ्याची अंगठी केली तर मी नाही म्हणील का? बायकानं तर पत्र घेतली, हा हाय बघायला, काळजी करू नका. नाही, आणि घेऊन तरी कुठं जाईल महाराज? तुम्हाला आश्चर्य वाटेल. आळंदीच्या संस्थेचा अध्यक्ष राहिल्यामुळं मी 1978ला माझं मृत्यूपत्र संस्थेच्या नावानं केले. बाकी कोणाला मिळणार नाही. सगळं ज्या संस्थेनं कमवायची अक्कल दिली त्याच संस्थेला. काही काळजीच करायचं कारण नाही. म्हणून देव कुठंच कमी पडू देत नाही. दवाखान्यात ऑपरेशन झाल्यावर सुद्धा डॉक्टरनं, हैदराबादच्या एशियन टेक्नॉलॉजी, त्या डॉक्टरनं सांगितलं, पंडितजी का बिल नाही लेना. 10 दिवस तिथं राहून ब्रेन हॅमरिंगचं ऑपरेशन झालं. 39,000 रुपये महाराज त्या डॉक्टरनं सोडून दिले. मग आता मला सांगा, मला कुठं जर खर्च लागत नाही, गाडी दुसरे देतात, सोनं दुसरे देतात, तुम्हाला वाटतं का हे अंगठ्या मी विकत घेतल्या? ढोक महाराजांना दिल्या, त्यांच्या गावाकडं भागवत केलं, अंगठ्या देते ते नामदेव शास्त्री देते. आमचे विठ्ठल शास्त्री महाराज एकमेव दोन्हीकडे चालणारा मी एकटाच महाराज आहे. इकडे लाडका तिकडे लाडका. त्याच्यामुळं काही काळजी करायचं कारण नाही. महाराज दिल्यावर मिळतं, हो. मग हे इथं जव नावाचं चिन्ह येते. महाराज आमचं आमच्या मंडळीचं पटत नाही, कसं ओळखलं? सोपी गोष्ट आहे, चक्र आहे. बाई म्हणली, माझी तब्येत बरोबर नाही, पण तुम्हाला कशी उपाशी ठेवू? करते स्वयंपाक. छा 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 छा, आपल्याला काय कमी आहे? बस गाडीत नेलं महाराज, 5 तारांकित हॉटेलमध्ये काय खायचं ते.
बदाम पिस्ता काजू कतले काय खायचं ते खाय, काय पैसा कमी का आपण कमी पद्धतशीर जेवण केलं. बाहेर निघाले, बाईनं खिडकीतून बघितलं किती साड्या चमचम चमकायलेत. लगे गाडी वळवली, गेली कापडच्या दुकानात. 6 वारी घे, 9 वारी घे, काटापदराची घे, छापील घे, सिल्कची घे, कॉटनची घे. रामकथेला 1 नवी साडी आणि रात्री कीर्तनाला 2री नवी साडी. 15 साड्या एकदाच. कोणी म्हणावं बायक कुणाची हाय क्यो घे. जरा पुढे गेली की महाराज सोन्याचं झुमके, कुडकं मिडकं, गळ्यातलं मस्त असा थाट. आणि कधी कधी अशी चक्कर फिरती, बायको लाडात आली, आज मला स्वयंपाक करू वाटणं, चला ना आपण हॉटेलमध्ये जेवतो. मुस्काट फोडील म्हणला. काय समजायलीत मला, बैल समजायली, तू म्हणेल तसं ऐकायला. मुकाट्यानं स्वयंपाक कर. घरात इतकं भरलेलं असताना तुला बाहेरचे खायची ना, चाल. आणि तुला जर नवऱ्याला सेवा करायची नसेल, सुधार माहेरी, सुधार. पुन्हा तोंड बघायचं नाही, वापस यायचं नाही. आणि तुला वाटल तू गेल्यावर मी रडत बसल, संध्याकाळपर्यंत दुसरं लग्न. ते केशवला नाही मिळालं म्हणून काय झालं. ते म्हणले असं कसं जेवायला म्हणलं तर माझं लग्न म्हणलं तर जबरदस्ती नाही. माझी मर्जी चक्र. आणि ज्याचं शंख आहे मधल्या बोटावर, महाराज लग्नापासूनच भांडणं, लग्नापासूनच. हळद लावताना भांडणं, जेव घालताना भांडणं, फोटो काढताना भांडणं. हे फोटोवाले, हे व्हिडिओ कॅमेरेवाले लई चॅप्टर माणसं असतात. हे ताई इकडं बघा, इकडं तुम्ही खाऊ घाला. नवरदेव तुम्ही गुलाबजामुन, हां इकडं बघा. आता गुलाबजामुन तिला खाऊ घालायचं आणि इकडं बघायचं म्हणल्यावर ते गुलाबजामुन आणि ती बाई तसाच फोटो. आता ताई तुम्ही जिलेबी खाऊ घाला आणि इकडं बघा. ते जिलेबी हातात घेते ना असं करून, तिकडं बघण्याच्या नादामध्ये नवरदेव नाकात जिलेबी, त्याचा एक फोटो आणि हसत येत. महाराज काय करा ते सगळं. तदैव लग्नम सुदिनम ताराबलम चंद्रबलम. तरुण माणसं लांब लांब बसलेले कुठेही अक्षदा करू नये, पण बारके पोरं एवढी मोठी अक्षदा. आणि ते नवरा नवरीवर नाही, बामणावर. गंगा ते ब्राह्मण बी असं करतंय. आणि घाला हार म्हणल्या बरोबर महाराज नवरदेव हार घालते. आणि नवरी हार घालू लागले की त्या नवरदेवाबरोबरचे जे दासतेत ना, काय म्हणतात त्याला, ते काय असं ते त्या नवरदेवाला उचलीत येत. बाईचा हात पुरत नाही, सगळे हसत. ती खाली मान घालती, पुन्हा टेकविली की हार घालायला गेलं उचलती. महाराज काय सांगा, आमच्या परळीला आमच्या मंदिरामध्ये लग्न लागतंय. 2 वेळेस नवरदेवाला उचललं. पोरगी रागीट होती, तिनं ओळखीच्या पोराला हार घातला आणि ती निघून गेली. ती पोरगा आणखी तिथंच आहे. पहिली गेली दुसरी मिळालं, तसंच बसलंय ते. काय करावं महाराज. त्यावेळेसपासून ते भांडणं ते कोर्ट कचेऱ्यापर्यंत ते शंख असल्यावर. महाराज आयुष्याचं, महाराज करंगळीपासून पहिल्या बोटापर्यंत आडवी गेली ती आयुष्याची रेषा. इथपर्यंत गेली असेल 100 वर्ष धक्का लागत नाही. ॲक्सिडेंट होऊ द्या, रोग होऊ द्या, ऑपरेशन होऊ द्या, आयुष्य ते जिने पुढे की का. महाराज थोडी कमी आहे 92, आणखी कमी आहे 87. 2-3 फाटे फुटलेले आहेत. ते चिकनगुनिया, डेंगू, मलेरिया, ॲक्सिडेंट ह्याच्यातून वाचलात तर पुढे. महाराज लग्नाचं कसं, आयुष्याची रेषण करंगळीचं शेवटचं कांड. याच्यामध्ये पुरुषाच्या उजव्या हातावर या ठिकाणी एक गव्हा एवढी रेग असते. एक रेग असली तर एक बायको, 2 रेग असले तर 2 बायका. जास्तच गुतोड असेल तर मला विचारू नका, तुम्ही काय घोळ केलेत मी कशाला सांगू. महाराज याच्यातल्या दुःखाच्या पापाच्या रेषा नाहीशा करण्याकरता काय करावं लागतं, हाताला मुंग्या येईल अशी टाळी वाजवावी लागती आणि बेंबीच्या जेठापासून विठ्ठल म्हणावं लागतं. कळालं. विठ्ठला विठ्ठला अनुभवाचं
जास्तीत जास्त 6-7 वर्ष झाली असतील. आपल्या महाराष्ट्राचं ऐश्वर्य वैभव, अतिशय हुशार डॉक्टर. त्यांचं नाव डॉक्टर विनय मांडके, हृदयरोग तज्ज्ञ. हृदय बाजूला काढून ऑपरेशन करून पुन्हा हृदय बसवणार, इतका हुशार. आपले तात्याराव लहाने आंधळ्या माणसाला सुद्धा नेत्रदान करून 10,000 माणसाला पुन्हा डोळे दिले. आंधळ्याशी डोळे, पांगळ्याशी पाय. तसं तो विनय मांडके. आपल्या हॉस्पिटलमध्ये असताना आईनं फोन केला, बेटा विनू, माझ्या काळजात दुखायलंय, दरदरून घाम आलाय, डोळ्यापुढे अंधारी आली, घशाला कोरड पडली, हातपायला थरथरी सुटली, काय करू रे बाळा? आई, हार्ट अटॅकचे लक्षण आहे ते. हृदयविकाराचा झटका, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित नाही, ॲक्युप्रेशर. तू एक काम कर, गाडीमध्ये गादी टाक, गादीवर पडून राहा, हालचाल करू नको, हाताला मुंग्या येण्यासाठी टाळी वाजव, ॲक्युप्रेशर होईल. 72,000 नाड्यामध्ये ऊर्जा स्रोत तयार होईल आणि विठ्ठल बेंबीच्या देठापासून ब्लड सर्क्युलेशन हृदयाला, मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित पडेल. काळजी करू नको. एवढं करून माझ्यापर्यंत जिवंत आलीस तर मी इलाज करील, मरून गेल्यावर मी काय करणार? म्हातारीनं मुलावर विश्वास ठेवला, गादी टाकली, हातानं जोरात टाळी, मुंग्या येण्यासारखी विठ्ठल विठ्ठल म्हणत 1 तास 46 मिनिट लागले दवाखान्यात येईपर्यंत. आदळापट न करता डॉक्टरच्या आईला अटॅक, सगळे जमा झाले. स्ट्रेचर काय, सलाईन काय, इन्सुलिन काय, सगळी तयारी. डॉक्टरनं गाडी थांबवल्यावर, दरवाजा उघडल्यावर म्हातारीनं टनकन उडी मारली, दवाखान्यात गेली. डॉक्टरनं हसत हसत तिला, ती मशीन असते ना MRI, त्याच्यामध्ये टाकलं, बटन दाबल्यावर डॉक्टर हसले. आई, हृदयाला रक्तपुरवठा, ब्लड सर्क्युलेशन आणि ॲक्युप्रेशर झाल्यामुळं सगळ्या नाड्या सतेज झाल्यात. तुझ्या मेंदूला, तुझ्या हृदयाला रक्तपुरवठा. आता तुला धोका नाही. महाराज, तुम्हाला आश्चर्य वाटेल, म्हातारी अजून जिवंत आहे, डॉक्टरलाच अटॅक येऊन डॉक्टर मरण पावले. आता कळालं का? कोणताही माणूस, कोणताही महाराज तुम्हाला टाळी वाजवून जोरानं भजन करा म्हणतात, ते कशा करतात महाराज? आत्ता ह्यांना कळालं, टाळी जोरात वाजवल्यावर का महाराज आता 2 दिवसानं सप्ताह संपणार. विठ्ठल शास्त्री महाराजांचे काल्याचे कीर्तन महाप्रसाद झालं. पुन्हा काय? सकाळी 1 मिनिट, संध्याकाळी 1 मिनिट, 2-2 तास नाही, 1 मिनिट सकाळी, 1 मिनिट संध्याकाळी. घरात, बाहेर, बाथरूममध्ये, देवघरामध्ये, गच्चीवर, रस्त्यानं, शेतामध्ये, कुणीकडे तुम्ही 1-1 मिनिट अशी जोरात टाळी वाजवायची, विठ्ठल 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 म्हणायचं. महाराज, तुमचं ब्लड सर्क्युलेशन, हृदयाला रक्तपुरवठा, मेंदूला रक्तपुरवठा, तुमचं BP, शुगर, सगळं व्यवस्थित. तुम्हाला खोटं वाटेल, मला 10 वर्ष झाले शुगर आहे, पथ्य पाणी पाळीत नाही. महाराज, गुलाबजामुन खाल्ले ना आता? तुम्ही नाही खाल्ले, पण मी खाल्ले. हो, मी म्हणत असतो खाऊन मरू द्या, दुसरे खायले तर ना, पण काय उपयोग आहे? रस खातो, सीताफळ खातो, चिक्कू खातो का, सगळं महाराज अजिबात पथ्य पाणी. म्हणून माझ्याबद्दल सगळे महाराज लोक म्हणतात, नेम मोडणं हाच उखळी करायचा नियम. जेवणाच्या अगोदर शुगर बघितली तर 150 पर्यंत जाते. जेवण झाल्यावर पथपाणी सांभाळीत नाही, भात खातो, सगळं खातो, 400, 450 पर्यंत जाते. रस खाल्ल्यावर तर जास्त, पुरणपोळी खाल्ल्यावर तर जास्त. आणि कीर्तन संपून पुन्हा जर टेस्ट घेतली तर महाराज 125 पर्यंतच येतील. सगळे डॉक्टर म्हणतात, महाराज असं कसं? अरे, त्याचं नाव घेतल्यावर भवरोगा ऐसे जाय ना, आणि काय शिल्लक की भवरोगासारखा रोग जातो. आणि हे शुगर नामकं तमकं हे राहते का? आता कळालं ना, सगळे रोग जाऊ शकतात फक्त त्याचं भजन केल्यावर. याने घ्यावे नाम, तिसी करणे त्याचे काम. आता कळालं ना? आता ह्यांच्या टाळ्यामध्ये फरक पडलेला दिसतो. नाही तर काही माणसं झिमझिम पाऊस, काय उपयोग आहे महाराज?
बोटभर सुद्धा वल गेली नाही, मग हे असं पीक वाढत आहे. आता एवढा समाज आहे, एवढ्यानं जर महाराज टाळी वाजून केवढं माप पडेल भगवंताच्या दारामध्ये, केवढं पुण्य आहे. कोट्यानुकोटी पुण्य रोकड्या लाभती, अनंत जन्म कोट्यानुकोटी रोकड्या लाभती पाठोवाटी तै होय. म्हणून त्या हरिभक्तानं समजावून सांगितलेले मार्गदर्शन. आता 5 सेकंद टाळी. विठ्ठला विठ्ठला वा वा. महाराज हे काम क्रोध गेल्यावर सुख मिळालं, पण सुख मिळवून सुख भोगण्याकरता आयुष्य मिळालं पाहिजे. आणि आम्हाला काळ नेण्याकरता आलाय. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे महाराज. शांती खडगा हाती काळा सीते नागविती, म्हणून शांती धरा उतराल पहिलं तिरा. जे तर शांतीचा जिव्हाळा नाही ते तर सुख नरे गे विसरून काही. त्याच्यामुळं सात्विक शांती, शांती खडगा हाती काळा सीते नागविती. महाराज कळी काळाला सुद्धा परत पाठवणारा, काम क्रोधाला जिंकणारा असा कीर्तनाचा मुख्य कोण? तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिका. तुम्ही घडीकडे बघितलं नाही महाराज, वेळ भरपूर झालाय. आणि एकमेव मी सांगत असतो, वेळेच्या आत कीर्तन संपवणं. अच्युत महाराज दस्तापूरकर आणि इंगळे महाराज, वेळेमध्ये 1 मिनिटाचा फरक पडणार नाही ढोक महाराज, आणि वेळेच्या पुढे जाणार उखळीकर. त्याच्यामुळं 5 सेकंद विठोबा रुक्माई भजन, 4 सेकंद ज्ञानेश्वर माऊली भजन आणि 3 सेकंद तुकोबारायचं भजन. झालेली सेवा भाऊंच्या चरणी, तुमच्या सगळ्या संत महात्म्याच्या चरणी समर्पण. आणि तुम्ही जे चांगल्या कामाकरता एकत्र येतात, त्या एकत्र येण्यामध्ये हा सुख सोहळा स्वर्गीय नाही, स्वर्गात सुद्धा इतका आनंद नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. म्हणून त्या देवाला सुद्धा मृत्यूलोकात भजन करण्याकरता यावं वाटतं. त्या विठ्ठलाचं नाव विष्णू सहस्रनामात नाही, शिव सहस्रनामात नाही, भगवद्गीतेत नाही, ज्ञानेश्वरीत नाही, भागवतात नाही. मग मला सांगा कुठून आणला विठ्ठल? पुन्हा ज्यावेळेस तुम्ही बोलवताल महाराज, त्यावेळेस त्या विठ्ठलाच्या नावामध्ये या कोणत्याच ग्रंथामध्ये नसून त्याचा एवढा आग्रह का तुकोबाऱ्या धरतात? पुन्हा ज्यावेळेस बोलवताल त्यावेळेस सांगेल. तोपर्यंत एकच वाक्य, सेवेला पूर्णविराम. जितनी मेहरबानियां आपने की, जितनी मेहरबानियां आपने की, उतनी मेरी औकात नहीं. ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में तो इसी कोई